बाहेर काढलं. अख्ख्या या माझ्या जेव्हा माझी या मैत्रिणीची मैत्री नव्हती तेव्हा त्या काहीतरी चिडवायच्या तर मी रडायचो. इतकी वाईट परिस्थिती होती. पण नंतर आमचं एक कुटुंब झालं आणि कुटुंब करता करता हा वटवृक्ष कधी काढला हे मला सुद्धा कळालं नाही. माझ्या सुख दुःखामध्ये माझ्या ज्या मॅडम आहेत हे कायमस्वरूपी आमच्या स्मरणात आज एकही दिवस होत नाही की त्यांची आठवण येत नाही. कारण हे जर कोणामुळे घडलं असेल तर हे फक्त आपल्या अध्यक्षामुळे घडलंय. कारण त्यांनी हे घडवण्याची जे हा वटवृक्ष उभा केला तर फक्त हे त्यांनी केला. म्हणून आपण इथे एकत्र बसलो, एकमेकांचा संवाद साधतो, एकमेकांना आपण भेटतोय. हे अशी माणसं खूप कमी आहे समाजामध्ये. हे अशी माणसं आहे म्हणून हा समाज घडतोय, समाज बघतोय, चांगले लोक घडतात. एक समाजासाठी काहीतरी करण्याची या लोकांची एक दृष्टिकोन असतो म्हणून आपल्यासारखे लोक उभा राहत आहेत. तुम्ही खूप नशिबान आहे की अशा कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेताय. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इथून बाहेर पडाल घरच्याची किंमत आपल्याला घरी असताना कधी कळत. कॉलेजच्या पहिल्या दिवशी एंट्री करायची होती. थोडंसं लिहिलेलं होतं नवीन शहर, नवीन कॉलेज, 12वी पासआउट झालेलं होतं, कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. आणि पहिल्या दिवस कॉलेज लाईफमध्ये प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा सांगितला होता सगळ्यांनी. काहींचं असं होतं की सिनियर्स थोडेसे रॅगिंग करतात, कलिग्स थोडेशी मदत करतात, अशा बऱ्याच गोष्टी ऐकणार होत्या. कॉलेजची पहिली पायरी चढ होतं खूप डिप्रेशनमध्ये होती की आतमध्ये गेलं कसं होईल, काय होईल बाबा, की आतमध्ये टीचर्स कसे आहेत, काय कोण रागवेल आपल्याला. आणि अष्टीसारख्या छोट्या गावांना मी पुढे आलेलो. इथे आलो नंतर attend the college regularly. It was the first year, pre-law first year he was in, and he started with 5 years course. And these साडेदहावी त्यावेळेस भरपूर सहकार्य केलं. त्यानंतर डोंगरे मॅडमचंही त्यावेळेस भरपूर सहकार्य केलं. नांदेडकर मॅडमनी सहकार्य केलं. या संदर्भात खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत.